श्रीराम नमस्कार. आज 4 जानेवारी 2026 श्रीमद भगवद गीता व मनुष्य जीवन भाग 53. मागच्या भागामध्ये आपण जेव्हा विषय थांबला तेव्हा शकुनी ह्याची महाभारतातली आणि या पूर्ण कार्य एवढ्यासाठी म्हणेन की एखादा मनुष्य एखाद्या गोष्टीचा पण करतो तर त्याच्यासाठी ते कार्य असतं. त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी जे स्वतः नियोजन केलं होतं आणि त्या नियोजनाच्या अनुसार त्याचा डाव सफल झाला होता. पण स्वतःच्या कुटुंबासाठी केलेली गोष्ट किंवा त्याच्यावरती अत्याचार झाले आणि ज्या व्यक्तीच्या घरावर अत्याचार होतात आणि त्यांनी त्याचा सूड नाही पण बदला, म्हणजे एकच शब्द जर थोडा आपण बघितला तर खालीवर करून तर एकच झालं, पण त्याला स्वर्गप्राप्ती झाली. इथं अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला की केशवा, सर्वसामान्य मनुष्य, सर्वसामान्य जीवन जगत असताना तुझं असं म्हणणं आहे की ह्या सृष्टीमध्ये एकही गोष्ट अशी नाही की ती तुझ्या शिवाय किंवा तुझ्या विचारांशिवाय हलू शकत नाही. मग मला सांग की मनुष्याला जर असं ही शक्ती प्रदान झाली, याला मनुष्याने ह्या शक्ती प्राप्त केल्या, तर त्याचं जीवन सहजतेने किंवा सुखी व्हायचं नाही का? एखाद्याच वेळी आपल्याला कळलं की पुढे संकट आहे, तर त्या व्यक्तीला जर अगोदरच लक्षात आलं किंवा त्याला कळलं तर असं होणार नाही का की ह्या जगतामध्ये युद्ध आणि संघर्ष हे राहणारच नाही. इथं भगवंतानी अर्जुनाला पहिली एक गोष्ट विचारली की पार्था, आज तू हा जो मला प्रश्न विचारलायस, जेव्हा तुझ्या घरामध्ये वादळ उत्पन्न झालं, कारण कौरव आणि पांडव हे एकाच कुटुंबातले दोघ जण होते, आणि जेव्हा घरामध्ये वादळ उत्पन्न होतं आणि त्याच्यामध्ये कुठला तोडगा निघत नाही तर त्याचा संघर्ष होतो आणि तो महाभारतासारखा होतो. त्यामुळे तोडगा निघणं हे खूप गरजेचं असतं. जेव्हा पहिल्यांदा भगवंत कौरवांच्या राज्यामध्ये आपण म्हणतो की समेट घडवण्यासाठी गेले होते, आणि तेव्हा तिथं भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्व रथी महारथी उपस्थित होते. युद्धाची परिस्थिती काय आहे आणि युद्ध होऊ शकतं असं जेव्हा कृष्णाने सांगितलं, तेव्हा दुर्योधनाने कुठल्याच अटी मान्य न करता त्याला दुजोरा दिला. इथं जसं भीष्माचार्य किंवा द्रोणाचार्य यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये दुर्योधनाला सांगितलं नाही की हे युद्ध नको, किंवा धृतराष्ट्राने सांगितलं नाही. वास्तविक धृतराष्ट्र हा राजा होता, मन हा धृतराष्ट्र आहे. इथं आपण आता बघताना एक लक्षात घ्यायचं की महाभारतातली पात्र आहेत ही मनुष्याच्या देहामध्ये स्थित आहेत. तर धृतराष्ट्र हा आपलं मन असतं, राज्य तसंच असतं, पण आंधळ असतं ते, आणि बुद्धी ही त्याची बायको, म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधलेली, म्हणजे अनुमोदन देणारी. आणि मग इथं हा भगवंत जेव्हा आला, म्हणजे परमात्मा यांनी जेव्हा हा प्रस्ताव मांडला 5 गावांचा, देहामध्ये हेच पंचतत्व आहेत, 5 तत्व आहेत. ही जर 5 तत्व जर सांभाळली मनुष्याने, तर मनुष्य उत्तम प्रकारे जीवन जगू शकतो. पण विकार हा दुर्योधनासारखा दबून बसलेला असतो, आणि त्या विकाराला असं वाटत असतं की मी सहजतेने सर्व राज्य करू शकतो,
मला कोणाचीही गरज नाही. आणि मग ह्या विकारांना ज्या हाताने जपमाळ जपलेली असते, आपण जप करायचं म्हटलं झालं की आपण मुखाने करतो, हाताने करतो, कृतीने. आणि मग ही जपमाळ ज्या हाताने जपलेली असते तेच हात, हे बुद्धी सांगते की तू अमुक काम कर, आणि हात काम करतात. म्हणजे हाताला, म्हणजे देहामधल्या सर्व अंगाला गुलाम करून ठेवलेलं आहे. आणि मग मारतं कोण? एखाद्याच्या समोरच्याला मारतं कोण? तर हात मारतो. पण त्याचं उगमस्थान कुठं असतं? तर बुद्धीत. आणि या बुद्धीमध्ये जो नियंत्रण ठेवू शकतो ते असतं आपलं मन. आणि हे मन त्या भगवंताशी जोडलं गेलेलं असतं. मग इथं भगवान श्रीकृष्ण हा परमात्मा, धृतराष्ट्र हे जर मन मानलं, तर या धृतराष्ट्राला भगवंत जिथं आहे तिथं विजय निश्चित हे माहिती होतं. किंवा हा सर्वसाधारण नाही, हा पुरुषोत्तम आहे, हे भीष्माचार्यांनाही माहिती होतं. मग सर्व असं माहित असताना, सर्व गोष्टींची कल्पना असताना सुद्धा हे युद्ध करू नये दुर्योधनाने म्हणून कोणीही प्रयत्न केला नाही. असं महाभारताचा अभ्यास केला की कळेल की असं कोणीच म्हटलेलं नाही की हे युद्ध नको करूस, 5 गावं त्यांना देऊन टाक. दुर्योधन हा युवराज होता. विकार हा युवराजासारखं काम करत असतो. आणि विकाराला साथ देतो ते दुःशासन, म्हणजे विकृती. मग मनुष्याची जेव्हा विकार जेव्हा बिघडतो तेव्हा विकृती पण बिघडते आणि विकृती काम करते. जसं दुःशासनाने द्रौपदीच्या वस्त्रांना हात घातला होता. पण मग इथं भगवंत सांगतात की हे मन जे आहे, म्हणजे धृतराष्ट्र जे आहे, हे त्यांनी थांबवायला पाहिजे होतं की ठीक आहे, हा काही व्यवहार मोठा नाहीये, ह्या 5 गावांमध्ये आपण देऊन टाकू, असं तो दुर्योधनाला सांगू शकला असता. किंवा आपण असंही म्हणू की राजा दुर्योधन धृतराष्ट्रच होता. म्हणजे आजच्या काळामध्ये विचार केला तर त्या कागदपत्रावरती सही धृतराष्ट्राच्या शिवाय ते कागद पुढे सरकूच शकले नसते. म्हणजे दुर्योधनाचं खरं महत्व काहीच नव्हतं, तो आत पकड करत होता. पण मन जेव्हा आंधळ होतं आणि विकारांच्या वरती पूर्ण त्याला समर्पित होतं, तेव्हा मनुष्याचं जीवनामध्ये खचणं किंवा त्याला अडचणी येणं हे स्वाभाविक असतं. कारण ह्या 5 गोष्टी, पंचेंद्रिय, पंचतत्व, या सर्व गोष्टींना जो अवेरतो, ही 5 गावं म्हणजे काय होतं? प्रत्येक व्यक्तीला एक गाव, म्हणजे प्रत्येक पांडवाला एक गाव. आणि हे 5 तत्व जेव्हा मनुष्य देहामध्ये स्थित आणि स्थिर नसतील तर देह बिघडायला वेळ लागत नाही, म्हणून रोग उत्पन्न होतो. 5 तत्व बिघडली की आपण म्हणतो की काहीतरी, आज मला ताप आलाय, आज मला खोकला झालाय, आज माझं पोट दुखतंय. कारण का? तर ही पंचतत्व बिघडली, जी भगवंत या पंचतत्वासोबत आहे. म्हणजे देहामधली असलेली 5 तत्व याचा स्वामी हा भगवंत परमात्मा ह्या तत्वांना घेऊन शरीर उत्तम कसं राहावं याच्यासाठी आलेला असतो. तसंच महाभारतामध्ये भगवंत सांगायला आलेला असतो की आपण समेट घडून आणू. वास्तविक त्याला, कृष्णाला सुद्धा हा समेट नको होता, कारण धर्मस्थापना होणं गरजेचं होतं आणि पापाचा नाश होणं गरजेचं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये विकार जडून बसला तर कदाचित दुसरा व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. तो म्हणतो नाही रे, तो चांगला आहे स्वभावाने, असं नाही होणार, तो तसा नाहीच आहे, त्याचा स्वभाव इतका चांगला आहे. विकार आणि विकृती हे लपून बसणाऱ्या गोष्टी आहेत. पण पंचतत्व ह्या उपस्थित होणाऱ्या गोष्टी आहेत.
तत्व बिघडलं की देह लगेच बोलायला सुरुवात करतो. मग इथं भगवंतांनी सांगितलं की यांनी जर पहिल्यांदाच 5 तत्व ही स्वीकारली असती, तर हा विकार आणि विकृतपणा थांबला असता. पण तो थांबला नाही. आणि ह्याला हे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांनी विरोध एवढ्यासाठी केला नाही की जर तुम्ही, आपण जसं म्हणतो की आत्म आणि विज्ञान, कर्म विज्ञान, तर ह्याच्यामध्ये विज्ञान काय सांगतं की यांना खात्री होतं ठीक आहे हा श्रीकृष्ण असता म्हणून काय झालं, आपण युद्ध करू शकू. प्रस्ताव आणलाय, नाही केलं तरी आपण युद्ध करू शकू, ही एक मनामध्ये असलेली खात्री असते. मी लढू शकतो. मानसशास्त्र हे सांगतं की ज्या माणसाला खात्री असते तो म्हणतो ठीक आहे हे ना काम मी करतो. त्याला माहीत जरी नसलं, त्या कामाबद्दल कल्पना जरी नसली, तरी तो म्हणतो की याची मी माहिती करून घेईन, कारण त्याला ती बुद्धी असते. पण तो ते बोलून मोकळं होतो, ठीक आहे मी अमुक काम करतो. मग तो माहिती घेतो आणि त्या आधारे ते काम करतो. तसं इथं भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य ज्ञानी असून त्यांना एवढ्या वर्षाचा असलेला अनुभव असून संगत कोणाची होती, तर विकार आणि विकृतीची होती. आणि जिथं मन डळमळीत होतं तिथं सर्व संपलं. आणि मग ज्यांनी पट्टी बांधून ठेवली ती बुद्धी, गांधारी तिथं नव्हती. म्हणजे एकाची बुद्धी तिथं चालली नाही. आणि भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तुम्ही काय केलं, तुम्ही 5 भाऊ, ह्या 5ही भाऊ, उपयोग काय ह्या 5 भावांचा. ज्या आपल्या घराण्यातल्या कुलवधूचा अपमान होतोय म्हटल्यानंतर आज्ञेची वय कशासाठी बघा. तुमचा स्वतःचा पराक्रम होता, स्वतःचं अस्तित्व, स्वत्व हे होतं, हे असताना तुम्ही रक्षा करू शकला नाहीत, याचा अर्थ तुम्ही अधीन झालात. म्हणून मनुष्य इंद्रियांच्या पण अधीन होतो. अधीनता तिथं असते. मग पार्थ तिथं तुमचीही चूक झाली. मोठा भाऊ चुकीच्या मार्गाने गेला तर तुम्ही त्याला अनुमोदन दिलं, कारण तुम्हाला असं वाटलं की हा जिंकेल. माग कुठल्या तरी भागात हा असं हे सांगितलेलं होतं हा विषय की मोठ्या भावाला अनुमोदन देणं सुद्धा हे चूक होतं. पण इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू धनुर्धर आहेस, एवढा सर्वश्रेष्ठ आहेस, पण त्याचा उपयोग काय. आणि जो सूतपुत्र म्हणून ओळखला जातो, आता सगळ्यांना माहित झालं होतं सगळ्या गोष्टी, फक्त पांडवांना माहित नव्हतं की कर्ण हा भाऊ आहे आपला. आणि तेव्हा कर्णाने जेव्हा बोलणं झालं तेव्हा सांगितलं होतं की ह्या माझं वैर फक्त आणि प्रतिज्ञा फक्त अर्जुनाच्या विरुद्ध आहे, आणि या सगळ्यांना मी पकडीन आणि सोडीन, पकडीन आणि सोडीन. आणि ज्या दिवशी हा सेनापती झाला होता, कर्ण सेनापती झाला होता, त्याच दिवशी त्यांनी या 4ही पांडवांना 3-3दा पकडलं. भीमाला 6 वेळा पकडलं. आणि क्षत्रियाचा अपमान असतो, वीराचा अपमान असतो की आपल्याला पकडून सोडून देणं. आणि एकाच व्यक्तीने म्हणजे त्याची ताकद कळते. पण ही गोष्ट मनुष्याला कळली नाही. आणि विकृत आणि विकार याच्या बरोबर जी नैतिकता होती, जी कर्णाजवळ होती, तो काही क्षणासाठी अनैतिक वागला होता. बुद्धी भ्रष्ट का झाली कर्णाची. व्यवस्थित मार्गावर चालणारा, दानशूर, कुठेही मध्ये न पडणारा, विरोध न करणारा, असा केवळ एक मनामध्ये असलेला विचार, आसुरी विचार, आसुरी शब्दच त्याला योग्य ठरला, आसुरी विचार की ह्याला मला मारायचंय बस, एवढा एकच विचाराने अख्खा आयुष्य जगला. भगवंत सांगतात पार्थ हा आयुष्याच्या जीवनाचा सगळ्यात मोठा भाग आहे. मनुष्य एखादी गोष्ट डोक्यात घेऊन बसतो आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करून बसतो.
त्याला वास्तविक आलेला क्षण हा त्या क्षणी विचार करून बुद्धीच्या मार्गे सोडून द्यायला पाहिजे. पण मनुष्याचा हा स्वभाव आहे की हा चुकीचा मार्ग पटकन अवलंबतो. एखादी गोष्ट तोडायला जेवढा वेळ लागत नाही तेवढा जोडायला वेळ लागतो. एखादं मातीचं भांड जेव्हा तयार करतात त्याला त्या मातीवरती असे थापट मारतात. 10 वेळा तो कुंभार पाणी घालतो, थापट मारतो, पाणी घालतो, थापट मारतो. म्हणजे ती मातीतनं ते भांड बनताना सुद्धा हे संस्कार आहे. त्या मातीला न कळत का होईना फटके खायला लागतात आणि मगच त्याला आकार येतो. आणि मग जेव्हा आकार येतो तेव्हा त्याच्यानंतर तो कुंभार पण काही करू शकत नाही, कारण आकार देणारा कुंभार आहे. मग परमात्मा हा कुंभार आहे. मग त्यांनी हा देह जो घडवलेला आहे तिथपर्यंत तो उत्तम घडवतो. एकही परमेश्वर देह असा घडवत नाही की जो दूषित आहे. एखादं भांड बनवता बनवता त्याच्यामध्ये असा आकार वेगळा येतो, त्याचा मूळ आकार असतो तो चुकतो. अर्थ असा की कुठंतरी भगवंताचा दाब देणं कमी झालं आणि त्या भांड्याच्या कर्माच्या मध्ये हे भगवंताचं दाब देणं नशिबात लिहिलेलं होतं. हा त्याच्या कर्माचा कुठला तरी एक भाग असतो. आपण म्हणतो की जन्मताच बरेच जण विकलांग असतात, काही ना अर्धवट असतात. भगवंत देह उत्तम जन्माला घालतो, पण काळ याच्यामध्ये आणि पूर्व कर्म याच्यामध्ये लुडबुड करतं आणि तो हात चुकतो. म्हणजे ज्या चक्रावरती हजारो भांडी त्या क्षणी त्या तासाभरात घडत असतात त्यातलं एक भांड मात्र चुकतं. वास्तविक चुकायला नाही पाहिजे, चुकतं. मोठ्या कारखान्यामध्ये इथपर्यंत असतं की स्क्रॅप मटेरियल पण निघतं. अॅक्युरसी असते तरी स्क्रॅप मटेरियल निघतं. कारण का? तर पूर्वदोष. मग भगवंत परत इथं अर्जुनाला येऊन सांगतात की मनुष्याला सर्व दिलेलं आहे. ह्या जो मनुष्य विचार करतो हा विचारच मी ही पृथ्वी निर्माण करताना, हे जग निर्माण करताना ह्या वातावरणात टाकलेलंच आहे. आपण एखाद्या आता नाश्ता केला, पॅटीस खाल्ला, हा वातावरणामध्ये पॅटीस आहेच. आपण फक्त तिथपर्यंत पोचलो, तिथं गेलो, तो आणला आणि ग्रहण केला. मग अशीच गोष्ट भगवंत अर्जुनाला सांगतात की मनुष्य जगत असताना तो जर उत्तम विचार करत असेल, कारण हेच बेकरीचं जर एखाद्या वाईट ठिकाणी असेल आणि तुम्ही जर तिथं गेलात तर तिथं निर्मित असतं, आपल्याला माहित नसतं इथली क्वालिटी कशी, पण मनुष्य तिथं पोचतो कारण ते वातावरणात आहे. मग आणताना आपण म्हणतो नाही ह्या 4 बेकरींपैकीच एक आणा, दुसऱ्या बेकरीतनं आणू नको, आपण कधी खाल्लेलं नाहीये, तिथला कसा असेल असं माहित नाही. हे आपण आपल्या बुद्धीला आणि देहाला सांगतो. म्हणजे ती इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो आपणच आपल्या देहाला ट्रिगर देऊन ठेवतो की हे 5व्या ठिकाणी आणणार आहे ना, तो कसा असेल माहित नाही, खात्री नाही. आणि मग ह्या अनुषंगाने मनुष्याची विचारधारा तयार होते. मग इथं जेव्हा मी त्या दरबारामध्ये गेलो, या दरबारामध्ये प्रस्ताव मांडला, तेव्हा सगळ्यांची विचारधारा अशी होती की ठीक आहे, आम्ही युद्ध लढू शकतो. कोणीही त्याला विरोध केला नाही. मग जो विरोध केला नाही त्याला अनुमोदन दिलं, तेव्हाच ह्या वातावरणामधल्या आपण जे म्हणतो की एखादी एनर्जी, जरी रेकी शिकले आहेत ते प्राणिक हिलिंग करतात, हे ऊर्जा कुठनं घेतात? ह्या आपल्या ब्रह्मांडातनं घेतात. मग आपण असं त्यांना विचारू शकतो का कुठली घेतली ब्रह्मांडातनं ऊर्जा? तर मला नाही सांगता येत. मी त्याचं आव्हान केलं, माझ्या हातात आली आणि मी दिली, पण अमुक ऊर्जा घेतली ही मला सांगता येत नाही. पण ती आहे हे एवढं माहितीये. पण ज्याला दिली जाते
तो जर म्हणला की नाही नाही मी तुला पैसे देतो पण तू मला ती ऊर्जा दाखव तुझ्या हातामध्ये, तू म्हणतोस ना आली आहे ती दाखव, तर ती दाखवू शकत नाही. तो एवढं म्हणेल की मी तुझ्यावरती ती क्रिया करतो, तुला जर फरक जाणवला याचा अर्थ ती आहे. मग पार्था ब्रह्मांडामध्ये असंच चालतं. या दरबारामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा उत्तम विचाराने आलो होतो, पण नाहीतर मी आलोच नसतो. माझं तिथं काहीच चालणार नव्हतं. मोठ्या भावाची आज्ञा होती, युधिष्ठिराची आज्ञा होती की जाऊन आपल्याला युद्ध नकोय, तिथे जाऊन 5 गाव माग, बस एवढंच तू कर. कृष्णाच्या मनात काय होतं, कृष्ण जेवायला गेल्यानंतर द्रौपदीने हातावर पाणी त्याच्या घालताना काय कृष्णाला सांगितलं होतं की तू माझ्याकडे आलेलं लहानपणी खेळायला होतास तेव्हा मला तू शब्द दिला होता, त्याची आता परतफेड करायची वेळ आलेली आहे. हे सगळं जरी असलं तरी युधिष्ठिराने जे सांगितलं होतं त्याच्यासाठी कृष्ण आला होता. पण मग भगवंत सांगतात की ह्या राज्यामध्ये, ह्या आत्ताच्या दरबारामध्ये जेवढी माणसं बसलेली आहेत यांना मी दोन्ही विचार दिलेले आहेत. उत्तम विचार पण दिलेला आहे. आंधळा काय फक्त धृतराष्ट्र नव्हता, सर्व मनुष्य आंधळे होते. कर्ण पण आंधळा झाला. जो उत्तम होता, बुद्धिमान होता, विचारी होता, सुसंस्कृत होता, तो सुद्धा आंधळा झाला. का? फक्त केवळ आणि केवळ अर्जुनाला मारण्यासाठी, म्हणजे एखादा बदला घेण्यासाठी. मग नित्य जीवन जगताना ह्याच्यातलं काय घ्यायचं की एखादी गोष्टी जर तुम्ही लावून धरलीत आणि त्या एका गोष्टीसाठी तुम्ही इतर चुकीच्या गोष्टींना जर तुम्ही अनुमती दिली तर तुम्ही त्या चुकीच्या गोष्टींमध्येच धरले जाता. तुम्ही किती बुद्धिमान असा, तुम्ही कोणाच्या मध्ये बसलेला आहात आणि काय करत आहात याच्या वरती तुम्ही कुठं आहात हे कळतं. भगवंताने अर्जुनाला स्पष्ट सांगितलं. तुमच्याकडे आलो होतो तेव्हा तू सांगितलंस की मला तू पाहिजेस. आपण कधी विचार करतो का? इथं युधिष्ठिर सांगतो की युद्धाचं नाही झालं तर बघ. आदेश कोणी दिला? युधिष्ठिराने. पण इथं अर्जुन कृष्णाकडे गेला होता, युधिष्ठिर नव्हता गेला. आपण हा कधी विचार करतो का? जर आदेश ज्याचा येतो त्यांनी कृष्णाकडे जायला पाहिजे होतं की तू आमच्या बाजून लढ, पण गेला कोण? अर्जुन गेला. कारण का? तर हा भगवद्गीता होणं गरजेचं होतं. युधिष्ठिर गेला असता तर ही गोष्ट झालीच नसती. भीम गेला असता तरी झाली नसती. पण अर्जुन गेला म्हणजे याचा अर्थ असा झाला की मनुष्य देहामध्ये तुम्ही सर्व तुमचे इंद्रिय सर्वोत्तम जरी असलं तरी देहामधला अर्जुन हा सर्वाचा कारक आहे आणि अर्जुन म्हणजे आपलं हृदय. ते जोपर्यंत उत्तम त्या परमात्म्याशी, परमात्म्याचं स्थान हृदयातच का, इतर ठिकाणी का नाही? या हृदयातच का दिलं? म्हणजे मेंदू पण तेवढाच महत्वाचा भाग आहे शरीराचा. मेंदूत पाहिजे, बुद्धी तिथं असते. हृदयावरती एखादा ताण येणं किंवा हृदय शांत राहणं हा विचारांवरती अवलंबून असलेली गोष्ट आहे. मग परमात्म्यांचं स्थान, गुरुचं स्थान हृदयात कशासाठी? तर हृदय हे अर्जुन आहे. अर्जुन म्हणजे सर्वश्रेष्ठ स्थित प्रज्ञ असलेलं इंद्रिय की जे योग्य विचार करतं, देवाणघेवाण उत्तम प्रकारे करतं, त्याचं नियंत्रण उत्तम आहे, म्हणून अर्जुन सर्वश्रेष्ठ होता. म्हणून आपण म्हणतो ना की हृदयावरती जाणं काही अडचणी असतात तेव्हा काय येतं हृदयावरती? आपण म्हणतो काय होतं, एखादं अरिष्ट बनवलं जातं. आपण ते जे आयुर्वेदिक औषध बनवतात त्यांना माहिती असतं. असं हा वर्ग वेगळा असतो
आणि अरिष्ट हा प्रकार वेगळा असतो, कारण त्याच्यामध्ये दीर्घता जास्त असते. अर्जुन असं नाही, अर्जुन अरिष्ट असतं, अर्जुन अधिक अरिष्ट. मग इथं भगवंत म्हणजे हा एक आपण जो विषय घेतलाय मनुष्य जीवन, हा आपल्या भागाशी आपल्या शरीराशी जोडला गेलेला विषय आहे. मग इथं भगवंत अर्जुन सांगतो की विचार मनुष्य किती करत असतो. मी प्रत्येक ठिकाणी येतो, माझी भूमिका मी प्रत्येक ठिकाणी योग्य तऱ्हेने वठवतो. भगवान श्रीकृष्ण महाभारतामध्ये कौरवांच्या दरबारात आले युधिष्ठिराचं हे करून. काय करताय बोला, 5 गावं देताय का त्याच्यामध्ये? नाही. लगेच दुर्योधन म्हटलं आम्ही काही देणार नाही, सुईच्या टोका एवढं देणार नाही. श्रीकृष्णाने तिथं पुढचं कंपल्शन केलं नाही. हो का? बघ, पटतंय का बघ, नाही तर असं होऊ शकेल, तसं होऊ शकेल. कृष्णाने तिथं सांगितली नाही. ह्याला म्हणतात कृष्णाची कूटनीती. भगवंतानी केलं. युधिष्ठिर मोठा होता, पण त्यांनी तेच गोष्ट परत सांगितली नाही. नका करू. कदाचित असं झालं असतं, या परमात्म्याचं स्वरूप ज्यांना माहिती होतं ते म्हणले असते की नाही नको, हा एवढा म्हणतोय ना, मग आपण थांबावंच. पण तसं झालं नाही. ज्या कामासाठी आलो ते मी काम केलं, तुमचा निरोप होताना मी पोहोचवला. आता ते नाही म्हणतात, त्याला मी काय करू? काम कोणाचं झालं? कृष्णाचं झालं. काम कोणाचं झालं? द्रौपदीचं झालं, शिलाचं झालं. हे शील म्हणजे द्रौपदी आहे. आणि जेव्हा ह्याचं हरण होतं, वस्त्र हरण होतं शिलाचं, त्या मनुष्य कुठला राहत नाही. हे सगळं इंद्रियांवरती अवलंबून आहे. चालवतं कोण? इंद्रिय. हात चालवत नाहीत. आपण हात चालवतात, पण त्याला चालवणारा कोण असतं? तर इंद्रिय. पण पट्टी कोणी बांधली आहे? बुद्धीनी. काय हो, फार असा सिनेमा बघितला आणि काय सांगू, मन चालवलं गेलं. मन चालवलं गेलं, बुद्धी चालवली गेली. मनामध्ये विकार उत्पन्न झाला, विकृत अवस्था उत्पन्न झाली आणि नको ती क्रिया घडली. डोळ्यावर पट्टी बांधणं, बुद्धी, या सर्व गोष्टी देहामध्ये असताना सुद्धा अर्जुन पडला का मध्ये, हृदय पडलं का मध्ये की तू असं करू नकोस? नाही पडलं. नकुल सहदेव डोळे पडले का मध्ये? नाही पडले. स्वीकार. युधिष्ठिर पडलं का मध्ये? धर्म, लिंग, धर्म, नाही पडला. आणि धातू, भीम. हे सगळे मध्ये पडले नाही का? तर भगवंतांनी सांगितलं नाही अजून काही. भगवंताचा निर्णय मान्य आहे, पण बुद्धी भ्रष्ट झाली, आंधळी झाली आणि काम केलं. मग इथं भगवंत पार्थाला सांगतात, मी सगळं दिलेलं आहे, मी सगळं उत्पन्न करून ठेवलेलं आहे, नवीन काहीच नाहीये. मनुष्य हाक मारतो, घरातनं बाहेर पडला की आपण म्हणतो आता तुला कसं झालंय पार्था, हे मी कसं लढू? हा तुझ्या मनात नकारात्मकतेचा भाव आहे, कारण तुला जनतेचं पडलेलंच नाहीये, समाजाचं पडलेलंच नाही, ह्याला तुझं फक्त स्वार्थ घडलेला आहे. कारण तुझ्याही मनामध्ये त्या कर्णाशी युद्ध करण्याचं तू मनामध्ये घेऊन बसलेला आहेस. पण हा काळ जो आहे, हा काळ मनुष्याला कधी ताब्यात घेतो आणि त्याची शिकार करतो हे मनुष्याला कळत नाही. पण मी मात्र प्रत्येक क्षणी बुद्धीच्या मार्फत सांगत असतो, पण त्याच्यावर तू पट्टी बांधून ठेवली असशील, दिसत असून. गांधारी म्हणजे काय? दिसत होतं पण पट्टी बांधली होती, म्हणजे दुर्बुद्धी. म्हणजे सुबुद्धी आणि दुर्बुद्धी एकाच ठिकाणी म्हणजे असते, ती म्हणजे मेंदूत. मग गांधारी तिथंच आहे. दिसतंय, आंधळी होती ठीक आहे, दिसत नाहीये, कान तर होते चालू, कानावर तर पडत होतं, पण कानावर पडून सुद्धा तिने काही कृती केली नाही. महाभारत वाचलं की त्याच्यात कळतं, तिला कळलं की दरबारात असं असं आपल्या
घराण्यातल्या कुलवधूचा असा अपमान झाला आहे. द्रौपदीला जवळ घेतलं ना त्यांनी. बुद्धी आहे ती बघा. विचार करताना दोन्ही समोर ठेवायचे, गांधारी आणि बुद्धी. या शिलाला, देहाला, कांतीला, द्रौपदीला जन्मताच सुगंध, द्रौपदीचं वैशिष्ट्य होतं, जन्मताच तिच्या देहामध्ये सुगंध उत्पन्न व्हायचा. अशा द्रौपदीला तिने जवळ घेतलं आणि सांगितलं की मला तुझी भावना कळतायत, तुझी विटंबना झाली, पण तू रागवू नकोस. मी तुझं दुःख समजू शकते, पण माझी मुलं ही अजाण आहेत, त्यांना तू कुठलाही शाप देऊ नकोस. बघितलं बुद्धी कसं चातुर्य दाखवते, स्वार्थ कसा साध्य करायचा प्रयत्न करते. द्रौपदीला सांगते की तू माझी सून आहेस, पण माझी मुलं जे विकार आणि विकृती आहेत यांना तू काही बोलू नकोस किंवा यांना कुठला शाप देऊ नकोस की ते नष्ट होतील. पण भडकलेली द्रौपदी त्या क्षणी काही बोलत नाही, पण मनामध्ये राग घेऊन असते की नाही, तुम्ही कुठं गेला होतात, तुम्ही तिथं नव्हतात. बुद्धी नव्हती पण मन होतं ना दरबारात हजर. धृतराष्ट्र आंधळा, ऐकाव जे फक्त ऐकू येईल त्याच्यावरती काम करणारा, पण त्याला सुद्धा कळलं नाही. तो सुद्धा काही करू शकला नाही. याचा अर्थ असा म्हणजे मनही संपलेलं आहे आणि बुद्धी पण संपलेली आहे, पण तरी तुम्ही मला आता जो आधार दिलाय त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि तसे कृष्ण अर्जुनाला म्हणतो, बघ लाचारतेचा कळस बघ, तुझ्या भावाने पाठ छाती थोपटली, मी इथं रक्त आणीन आणि इथं बांधीन. कशाला? जेव्हा संधी होती तेव्हा केलं नाही. क्रिया घडून गेल्यानंतर मनुष्यानी जर त्याच्यात पश्चाताप व्यक्त केला तर त्याला महामूर्ख म्हटलं जातं. कृष्णाने इथं भीमाला त्या क्षणी महामूर्ख म्हटलं. समोर होता, ताकद अंगात होती, बल होतं, उठून मारायचं होतं, पत्नी होती. पत्नीचा अपमान तिने तो जो सहन करतो, जो पत्नीचा अपमान स्वीकारतो, तो नामर्द झाला. आता तुम्ही किती मर्दुमकी गाजवाल, पण ज्यावेळी ही गाजवायला पाहिजे होती, आणि परमात्मा प्रत्येक ठिकाणी येत नाही. जेव्हा काहीच झालं नाही, तुझ्या बायकोनी तुम्हाला हाका मारल्या. मनुष्य जीवनामध्ये अशीच खटपट करत असतो. कोण माझ्या समोर मदतीला आहे का, त्याला हाक मारतो. बघा आता एखादा असं धरून चालू, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला रस्त्यात, तर आपण लगेच परमेश्वराला हाक मारत नाही की आता काय करू म्हणून. बाजूला जर एखादा व्यक्ती असेल त्याला म्हणतो जरा येता काय ना उचलून बाजूला ठेवायला मदत करता का, ही पहिली अपेक्षा असते. आणि मग ती झाली, ती मदत मिळाली की मग आपण परमेश्वराला म्हणतो की ह्यांना आता नीट वाचव, नीट ठेव. लगेच परमेश्वराची आठवण येत नाही. इथं तसंच झालं. म्हटलं मी पाहत होतो इथं अर्जुनाने पण हुशारीने कृष्णाला प्रश्न केला, मग आम्ही चुकलो, पण तू तर सर्व करता आहेस, मग तू थांबलास का, तू हे विधान थांबवलं का नाही. भगवंताच्या हातात, परमात्माच्या हातात ती ताकद, विचार, सर्व गोष्टी असताना ही क्रिया तू घडूच कशी दिलीस. उलट अर्जुन कृष्णाला हा प्रतिप्रश्न विचारतो की जर तूच या सगळ्या गोष्टींचा जर म्हणतोयस, या जगताचा निर्माता, प्रत्येक पान तुझ्याशिवाय हालत नाही, तर ह्या गोष्टी कशा घडल्या आणि तू कशासाठी वाट बघत बसलास तिथं की कधी मला हाक मारता येते. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय, तुमचं स्वतःचं अस्तित्व कधी दाखवणार. जन्माला मी घातलं, वाढवाचं काम तुमचं असतं, उत्पत्ती करणं काम माझं आहे.
पण त्या उत्पत्ती झाल्यानंतर त्याच्यावर संस्कार करणं हे काम दुसऱ्याचं असतं. आणि संस्कार झालेली व्यक्ती किंवा संस्कार झालेली गोष्ट जर डगमगायला लागते, तिला शेवटी काही आधार मिळत नाही, तेव्हा माझं यायचं काम आहे. अन्यथा तुमचा उपयोग काय? वास्तविक इथं मीच तुम्हाला दंड देणं प्राप्त होतं. पण तो नियती तुम्हाला सर्व 5 पांडवांना दंड दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ही नालस्ती तुमची आहे की 5 जण असून एकही जण उठला नाही. का? तर मोठ्या भावाची आज्ञा. मग कलयुगामध्ये जर असं झालं तर त्या स्त्रीनी काय करायचं? प्रत्येक ठिकाणी परमेश्वर पोहोचू शकत नाही. मग तिचा जो समोर असेल त्यांनी त्याचा विरोध करणं गरजेचं असतं. म्हणून विरोधाभास हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. तुझ्या भावानी अगदी मांडी थोपटून घेतली की याची मांडी फोडीन, ते फोडीन. तेव्हाच जर केलं असतं तर पुढच्या गोष्टी युद्ध टळलं असतं. तेव्हा केल्या नाहीत. मी दोषी तेवढे तुम्ही पण आहात. मनुष्य फक्त आपल्या मनाप्रमाणे विचार करत असतो. आणि परत सांगतो पार्था, काळ हा एका दिवसात येत नाही. वेळ ही सांगून येत नाही जसं म्हणतात, तशी वेळ ही मनुष्याला पहिल्यापासून कुठल्या तरी गोष्टींचे संकेत देत असते. मनुष्य त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्याचं एक उत्तम उदाहरण सांगतो. एक मुलगी अजगर पाळते. रोज त्या जसं आपण घरात कुत्रं पाळतो. सत्य घटना ही फॉरेनमध्ये घडलेली आहे. कुठं घडली ते माहित नाही. पण 2-3दा वाचण्यात आणि ऐकण्यात आली होती म्हणून सांगतो. जसं कुत्रं पाळतो तसं त्यांनी अजगर पाळला. रोज त्या अजगराला काय पाहिजे ते खायला द्यायची. तो रोज अजगर यायचा, तिच्या पायाला वेटोळे बांधायचा, पोटाला वेटोळे मारायचा, मग परत ती देईल तो खायचा आणि तो कोपऱ्यात पडून राहायचा. आणि एक दिवस असं झालं, त्यांच्याकडे एक अधिकारी व्यक्ती आले घरी. आणि अधिकारी व्यक्ती जेव्हा घरी आली तेव्हा त्या मुलीचे आई वडील पण घरी होते. आणि त्या अधिकारी व्यक्तींनी त्या आई वडिलांना सांगितले, ह्या अजगराला तुम्ही मारून टाका, ह्याला जंगलात पण सोडू नका, ह्याला मारून टाका. आई वडिलांना आश्चर्य वाटतं. एवढा निशाचर प्राणी काही करत नाहीये, मुलीशी एवढा एकरूप झालेला आहे आणि हे असं काय बोलतायत? परत त्यांचा शब्द म्हणजे काही हलक्यात घेण्यासारखा नव्हता. अधिकारी व्यक्ती होती. पण तरीही त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलं. कारण त्यांना मनात ते पटलं नाही की अधिकारी व्यक्तीला बुद्धी देणं, अधिकारी व्यक्ती घरी येणं हे भगवंतानी पाठवलेली एक क्रिया असते. लक्षात घ्या, भगवंत किंवा काळ कधीच एखादी गोष्ट परस्पर करत नाही, कुठेतरी संकेत देत असतो. पण त्यांनी ते टाळलं. आणि एक दिवस ते अजगराचं जे पिल्लू होतं ते वाढत वाढत आता मोठं होत चाललं होतं. रोज ती मुलगी खायला द्यायची, सगळं रोजचे नित्याचे कार्यक्रम व्यवस्थित चालू होते. आणि एक दिवस आई सकाळी मुलीला उठवायला गेली आणि तिने पाहिलं मुलगी नाहीये, अजगराने मुलीला गिळलेलं आहे. मुलगी हाताने गेलेली होती. आई वडिलांनी अजगराला ताबडतोब शस्त्राने मारलं. मुलीला बाहेर पोटातनं काढायचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत मुलगी मेलेली होती आणि आता अजगरही मेलेला होता. काही दिवसांनी परत त्या धर्मगुरूंकडे गेले आणि म्हणले की अशी अशी घटना घडली. धर्मगुरू म्हणले, प्राप्त काय केलं? तेव्हा फक्त अजगर गेला असता, मुलगी जिवंत होती. ऐकलं नाहीत, संकेत ओळखला नाहीत. आज मुलगीही नाही आणि अजगरही नाही, काहीच हाती नाही. तो अजगर लहानपणापासून त्या मुलीला भक्ष्य करण्यासाठी रोज तिचं माप घेत होता. म्हणजे गिळायचं कसं. आणि ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं की मानसिकते आता कुठलाही विरोध करणार नाही आणि आपण हिला सहज गिळू शकू,
तेव्हा ती झोपेत असताना त्या अजगराने तिला गिळलं. आणि मुलीला ही जाणीव असताना सुद्धा तिने त्याच्याकडे कानडोळा केला, कारण ती रोज त्याच्याशी खेळायची. भगवंत इथं अर्जुनाला तेच सांगतात. संकेत मी देत असतो. हा काळ आहे माझाच एक भाग, हा पण संकेत देत असतो. आपण म्हणतो की काळ वेळ सांगून येत नाही, पण तुम्ही जर रात्रीच्या वेळेला जर ड्रायव्हिंग करायला बाहेर गेलात, जिथं मनुष्य असेल आणि तिथं जर तुमची दुर्घटना घडली, तर त्याच्यामध्ये असं म्हणत नाहीत की काळाने कधी झडप घातली जाते किंवा काळ झडप घालतो. संकेत दिलेला होता की आत्ता जाऊ नकोस, आता रात्र आहे, काही एवढं गरजेचं नाहीये, तरी मनुष्य जातो. आणि अर्जुना हीच मनुष्याची जीवनाची शोकांतिका आहे. तुम्हालाही संकेत दिले होते, तुम्ही ते ओळखले नाहीत. ज्यावेळी भीमाला वेलीला बांधून पाण्यामध्ये बुडवलं होतं लहानपणी, तेव्हाच तुम्हाला संकेत कळायला पाहिजे होता. या भीष्माचार्यांना तेव्हाच संकेत कळायला पाहिजे होता. तुम्हाला लाक्षागृहामध्ये मारायचा प्रयत्न केला तेव्हा संकेत कळायचं गरजेचं होतं. तुम्हाला निरोप पाठवणारे, या सर्व गोष्टींचा निर्माता आणि तुम्हाला पाठवणाऱ्यातला मीच आहे. पण प्रत्येक ठिकाणी मी येऊ शकत नाही. बुद्धी मी दिली आहे, विचार तुमचा आहे, पण हा करणं हा तुमचा भाग आहे. तुम्ही केला नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही वाचत गेलात कर्माच्या अनुसार, कारण हे तुमच्या हातनं घडणं प्राप्त आहे. कारण जेव्हा एखादा धर्म स्थापन व्हायचा असेल तर तो धर्म स्थापन सहजतेने होत नाही. त्याच्या पाठीमागं बऱ्याच गोष्टी या घडायला लागतात. लाक्षागृहामध्ये मेले तुम्ही सहज आलात बाहेर, समाजासाठी तुम्ही सहज आलात. मग मेलेले कोण होते? त्यांना दुःख नाही झालं का? मनुष्य स्वार्थापायी स्वतःचा विचार करतो. मी वाचलो, एखादी दुर्घटना होते, आपल्याला काही होत नाही. एखादा गाडीचा प्रवास चालू असतो, आपला मुलगा मुलगी त्या गाडीतनं प्रवास करत असतात, त्या गाडीला ऍक्सिडेंट होतो. आपण फोन करून म्हणतो, आई, तो मुलगा फोन करतो, आई बाबा मी व्यवस्थित आहे, मला काही झालं नाही, इतर ज्यांना झालं. लगेच आपण देवापुढे जाऊन म्हणतो की वा, तुझ्यामुळे वाचला, साखर ठेवतो. पण असं मनात येत नाही की जे झालेलं आहे, ज्यांना ऍक्सिडेंट झालेलं आहे, त्यांचं काय? स्वार्थ. मग तिथं मनुष्य त्या लोकांसाठी प्रार्थना करतो का? माझ्या मुलाला सुखरूप ठेवलं, पण जे आहेत ना त्यांना पण भगवंत सुखरूप ठेव. तेव्हा मनुष्याच्या डोक्यात येत नाही, कारण मनुष्य हा विधात्याने गोष्ट मनुष्याच्या मेंदूत अशी पेरून ठेवलेली आहे की याला स्वार्थीच बनवून ठेवलेला आहे. आणि अर्जुना, मनुष्य हा स्वार्थासाठीच जगत असतो, स्वार्थी. इथं अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संवाद हा स्वार्थासाठी नाहीये, हा परमार्थासाठी आहे. म्हणून भगवद्गीता ही परमार्थ आहे, स्वार्थ नाहीये. इतर काही ग्रंथांमधलं ज्ञान आहे हे स्वार्थ आहे, पण ही भगवद्गीता, रामायण, ज्ञानेश्वरी हा परमार्थ आहे. म्हणजे परमार्थ आणि स्वार्थ याच्यातला अर्थ कळणं गरजेचं आहे. मी परमार्थ करतो म्हणजे काय करतो? मी परमार्थ मार्गाने जातो म्हणजे करतो काय? नक्की काय करतोस? परमार्थ मार्गाने जातोयस म्हणजे कुठला मार्ग आहे? जायला रोजच्याच रस्त्याने जातो. मग परमार्थ मार्ग कुठं आला? विचाराचा आला. दुसऱ्याचा विचार करतोय, पण भूमिका मी वठवतोय. मी तसा नाहीये असताना सुद्धा तशी भूमिका वठवतोय जो अर्जुन वठवत होता आणि श्रीकृष्ण सांगत होता. त्याला परमार्थ म्हणतात. परम अर्थ. परमार्थ म्हणजे काय? परम अर्थ. आणि स्वाध्याय म्हणजे काय? स्वतःचं अध्ययन. स्वाध्यायामध्ये काही आपण ग्रंथ वाचायचे नसतं, स्वतःचं अध्ययन करायचं असतं. मी काय आहे, पण तो मीच कळत नाही. आणि पार्था, हाच मोठा दोष आहे. आत्मसंन्यास हा या योगामध्ये मुख्यत्व हेच सांगितलंय. स्वतःचा संन्यास घ्यायला शिकलं पाहिजे. मी नाही, हा कर्त करविता तो आहे, पण आलेली समोरची जी अवस्था आहे, स्थिती आहे, ती योग्य तऱ्हेने मार्गस्थ करणं हे माझं काम आहे.
म्हणून ह्या योगाला आत्मात्म संन्यास का म्हटलेला आहे आणि त्याला पुढे विज्ञान का म्हटलेलं, की त्याला विज्ञानाची जोड आहे, उगाच नाहीये. घंटा आपण हे केली, टोल दिला की त्यातनं उत्पन्न होणारी कंपनं ही देहामधला कचरा बाजूला काढतात. हे विज्ञान आहे. पण त्याचं ज्ञान होणं आणि तो टोल व्यवस्थित असणं हे गरजेचं आहे. ते जर चुकीचं असेल, एक लक्षात घ्या, काही विशिष्ट कम्युनिटीच्या घंटा असतात, त्या वाजवल्या की मनामध्ये कुठले असे उत्तम विचार निर्माण होत नाहीत, कंपन निर्माण होत नाहीत. पण मंदिरातली घंटा वाजवली की मनामध्ये उत्तम विचार उत्पन्न होतात. घंटा दोन्ही त्याच आहेत. काही घंटांमध्ये भयांटा उत्पन्न होते. आगीचा बंब चालत असताना घंटाच वाजवत जायचा, पण त्याच्यातनं उत्पन्न होणारी कंपन आपल्याला असं म्हणतो का किती छान, घंटेची कंपन किती छान आहेत, भीषणता उत्पन्न होते. मग जीवनामध्ये तुम्ही कशा पद्धतीने तुमचं जीवन जगत असता त्याच्यात पार्था मनुष्याचं पूर्ण रहस्य दडलेलं आहे. संन्यास घ्यायचा पण राहून घ्यायचा. एखादी गोष्ट आपल्या भाग्यात असेल तर ती आपल्या जवळ ठेवून त्याच्यामध्ये स्वतःला गुंतून न घेणं हा संन्यास झाला. त्या गोष्टीला अवेरणं की मला गोड खायचं नाहीये म्हणून घरामध्ये गोडच आणू नकोस, हे चुकीचं आहे. पण आणलेलं गोड मला त्रास होऊ शकतो म्हणून मी खाणार नाही, पण तुम्ही खा आवडीने, हा संन्यास आहे. मग हे मनुष्याला कळलं गरजेचं आहे. मग इथं भगवंत अर्जुनाला ते सांगतात की ह्या गोष्टी जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत मनुष्य उत्तम जीवन जगू शकत नाही. म्हणून तो गांडीव गळून पडायचं कारण काय? तुझ्या थरकाप होतोच कसा? थरकाप म्हणजे श्लोक परत अख्खी जर भगवद्गीता केली तर दुसऱ्या अध्यायापर्यंत परत पहिल्याच अध्यायात यायला लागतं की अर्जुनाच्या मनाचा थरकाप झाला. थरकाप होणं म्हणजे काय होतं आणि गळून पडणं म्हणजे काय होतं? मग मी तिथं असताना, माझी उपस्थिती असताना, माझी ओळख असताना जर तुमची ही अवस्था होत असेल तर कोणावर काम करायला पाहिजे पार्था? नारायणी सेना तू त्यांना दिलीस आणि तू मला मागितलंस ना, म्हणजे तुला माझ्यावर खात्री नाहीये. थरकाप तुझा झालाच कसा? ज्या क्षणी मी परमात्मा आहे तुला माहिती होतं ना, तुला एवढं तर ऐकून कळलं होतं ना की त्या राज्याच्या याच्यामध्ये, राजवाड्यामध्ये माझं स्वरूप मी मोठं करून दाखवलं होतं. विश्वरूप दर्शन आणि विश्वस्वरूप दर्शन, इथं विश्वस्वरूप दर्शन दाखवलं होतं. स्वतःचं रूप किती विशाल आहे एवढं दाखवलं होतं आणि नंतर दाखवलं महाभारतामध्ये ते विश्वरूप दर्शन दाखवलं होतं. मग तरी तुझे हात थरथर कापतात, याचा अर्थ तुझा माझ्यावर विश्वास नाही. आत्ताच्या जीवनामध्ये ह्याच गोष्टी घडतात. भगवंत आहे, सर्व आहे, पण आपला त्याच्यावर विश्वास नसतो. आपल्याला लगेच रिझल्ट हवा असतो. मला लगेच असंच झालंच पाहिजे, मला माहित नाही. मग भगवंतानं सांगितलं असं होणार नाही, कारण तुझं सुद्धा कुठेतरी कर्म चुकलेलं आहे. अर्जुनाचंही कर्म बरंच चुकलेलं होतं. असं नव्हतं की अर्जुन श्रीकृष्णाच्या बरोबर होता म्हणजे 100% बरोबर होता, नाही. अहंकाराला जवळ असलेला अर्जुन श्रीकृष्णाने अहंकार मोडला होता. मागे सांगितलं होतं हनुमानाची आणि अर्जुनाची गोष्ट कदलीवनामधली. आणि तोच मारुती आज ह्या भगवंतानी कपिध्वज म्हणून त्याच्या ध्वजावरती ठेवला होता. एवढं दोघं असताना, अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे, एवढी ताकद असताना सुद्धा
साक्षात भगवंत बरोबर असताना सुद्धा तुझ्या अंगाचा थरकाप होतो, हात थरथरायला लागतात, घाम यायला लागतो. वर्णन आहे महाभारतामध्ये. ही अवस्था झाली होती अर्जुनाची. तो स्थितप्रज्ञ होता, बुद्धिवान होता, कित्येक हजारो युद्ध जिंकलेला होता. ही मनाची अवस्था अर्जुनाची होऊ शकते, तर सर्वसामान्य मनुष्याचं काय होईल? मग एकरूपता साधणं गरजेचं असतं. मग अर्जुन इथं भगवंताला म्हणतो की केशवा, हे तुझं जे बोलणं आहे, हे तू सांगतोयस ते सगळं मान्य आहे. आता ते घडून गेलेलं आहे. आता आपण युद्धभूमीवरती आहोत. तू तीच गोष्ट सांगू नकोस. आणि इथं थांबवून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, तू सांगू नकोस म्हणजे त्या गोष्टींचा मनुष्याने विचार करत नाही, तू त्या गोष्टींचा विचार केला नाही. हे जे मी तुला आता सांगितलं, याचा अर्थ तुला अजून कळत नाहीयेस, इतकं तू निर्बुद्ध नक्की नाहीयेस. मी तुला काय सांगितलं? दरबारात गेले असताना कोणीही विरोध केला नाही, याचा अर्थ त्यांना माहिती होतं की आपण युद्ध करू शकतो आणि तेच समोर उभे आहेत. हे मी तुला सांगून तुला कळत नाहीये, इतका निर्बुद्धपणा तू वागतोयस, तरी बोलतो आहेस. पण मग इथं अर्जुन परत श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो, ठीक आहे, माझी मानसिक अवस्था आता बिघडलेली आहे. मनुष्याची विचारधारा जेव्हा खुंटते, अनेक संकट समोर येतात. आपण जीवन जगत असताना काही घटना आपल्या आयुष्यात अशा घडतात की मनुष्याची बुद्धी चालणं बंद होतं. काय करावं? सगळं आहे, पण काय करावं व्हायचं मार्गच दिसत नाहीये. भगवंत सुद्धा बरोबर आहे, पण मार्ग दिसत नाहीयेत. अर्जुनाची ही अवस्था व्यासांनी सांगायचं कारणच असं, ही त्याची अवस्था झाली. आपण सर्वसामान्य आहोत. आपल्याला ह्या परमार्थ मार्गावर जायला व्यास हे सगळ्यात मोठे कारण आहे. भगवंताला तेव्हाच ओळखलं, अर्जुनाने काय लगेच ओळखलेलं नव्हतं. नंतर तो सगळा आला, तूची गुरुबंधू पिता, तूची इष्ट देवता, हे नंतर जेव्हा सांगितलं होतं. तू एवढंच कळून ऐकलं हो, आम्ही बघितलं नाही. हे हातातनं काहीतरी करतात असं आम्ही ऐकलं, पण बघितलं नाही. म्हणून पोथ्या लिहिल्या गेल्यात. पोथ्या लिहिताना किंवा पोथ्या ऐकताना आपण कधीच विचार करत नाही, पोथीमध्ये काय विशेष आहे, कुठले मंत्र आहेत, काहीच नाहीये. महाराजांचा अध्याय काय? महाराजांच्या पायाच्या तीर्थाने जानराव देशमुख बरे झाले. मंत्र नाहीये. मग सगळ्या पोथ्यांमध्ये हे पुरावे दिलेले आहेत की हे घडलेलं आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. 21 अध्यायाचं पारायण केलं तर प्रत्येक अध्यायात दिलाय. महाराजांना विरोध केला, चिलीम द्यायचा, आणि त्याच याच्यामध्ये आळ्या दिसल्या सोनार, जानकीराम सोनाराच्या याच्यात. तुम्ही म्हणाल मी हा अध्याय वाचायचा आणि माझ्या घरातलं दुःख कसं हरण होईल? म्हणजे आपण म्हणतो की अमुक जण गेलो तो, त्यांनी गुरुचरित्राचा अमुक अध्याय वाचायला सांगितला, ते म्हणले की तुमच्या घरातले प्रॉब्लेम जातील, नोकरी लागेल, काय लागेल. अध्याय वाचायला गेलो, अमुक सावकाराला कर्ज झालं होतं, त्यांनी अमुक त्याच्यामध्ये पूजा केली आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये सगळं त्याचं आयुष्य व्यवस्थित झालं. हे रोज वाचायचं कशासाठी? तर तुम्ही त्यातनं मार्ग, आपल्याला ही मार्ग दिलेले आहेत, त्याच्यात कुठेही मंत्र नाहीयेत. मंत्र फक्त अध्याय सुरू होताना आहे. ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्या, गणेशायनमा देवीचं ते पहिले फक्त 2 ओळी, नंतर सगळं परत चालू. इकडे महाराज गेले होते, मग अक्कलकोट स्वामी असो, कोणी असो, त्यांनी जीवनामध्ये घडवलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या असतात, चमत्कार दाखवले असतात. कशासाठी? की हे सगळं पाहून तुम्ही ह्या परमात्म्याचा स्वीकार कराल म्हणून हे सांगितलेलं आहे. भगवद्गीता इथं श्रीकृष्णाने अर्जुनाला एवढ्यासाठी सांगितलं की तू परमात्म्याचं अस्तित्वच मनुष्य मान्य करत नाही, तू तसंच केलंस. कारण ते बघताना तू नव्हतास ना, तुम्ही नव्हतात, तुम्ही दुसरीकडे होतात. माझा स्वरूप मी तिथं जेव्हा उंच केलं ते तुम्ही ऐकलं, फक्त त्याच्यात केलं होतं, पण त्याच्यात तू
सिरियसनेस काही नाही. तो असता तर आज तुझं डळमळीत झालंच नसतं. आपल्याला जेव्हा लहान मुलाला कळतं की आपले आई वडील बरोबर आहेत, तर तो किती निर्धास्त असतो. एखाद्या शिष्याला कळतं की आपले गुरु आपल्या बरोबर आहेत, तो किती निर्धास्त असतो. आणि इथं साक्षात परमात्मा अर्जुनाच्या बरोबर आहे, पण अर्जुनाला कळत नाही, तरी घायाळ होतो, धारातीर्थ. हातपाय गळतायत काय, गांडीव गळून काय पडतंय, विश्वास नाही, कारण परमात्म्याची ओळख नाही. मग इथं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत भगवद्गीतेचा हे करून सांगितलं, जवळी असे परी दिसेना. जवळ आहे पण दिसत नाहीये. आणि माऊलींनी तिथं गोचिडाचं उदाहरण दिलं होतं. गाईच्या आचळ, जिथं अमृत आहे त्या आचळाच्या मध्ये दूध अमृत, पण ते गोचिड ते त्या रक्तच पितं, ते अमृत पित नाही. हे माऊलींनी अजून सोपं करून याच्यात ज्ञानेश्वरीत सांगितलं, ह्याच ओळी. आणि इथं कृष्णाने सांगितलं, ओळखच नाही तुझी आणि माझी अजून. मित्र आहेस, आहे, बायकोचा भाऊ आहे, सगळं आहे, परमात्मा म्हणून ओळख नाहीये, तू अजून ओळखलंच नाही. पण ओळख कधी होते, जेव्हा विश्वास बसतो, कृती घडते. अरे माझे गुरु माझ्या बरोबर आहेत, काही टेन्शन नाही. कृतीत न जाणवतं. 100% विश्वास हवा. इथं नव्हता. नव्हता का नव्हता? तो ओळख नव्हती. मग जेव्हा ती झाली, तेव्हा मग अर्जुन कृष्णाचं सगळं ऐकायला लागला होता. पण तो पण कृष्णाला या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं होतं. पण इथं अर्जुन मोहात अडकला होता. मग इतकं सुंदर ज्याची उत्पत्ती होते, ज्याच्या हातात उत्पत्ती असलेलं कमळाचं फूल असतं, त्याच्यामध्ये सुद्धा हा भुंगा, अर्जुन रूपी भुंगा मोहामध्ये अडकतो. मनुष्य भुंग्याच्या स्वरूपात मोहात अडकतो. जेवढं मिळतंय नशिबात तेवढं घेऊन मोकळा होत नाही. अजून पाहिजे, अजून पाहिजे. हे समोर दिसतायत ना, ह्यांचं असंच आहे म्हटलं. राज्य त्यांच्याकडे आहे, 5 गावं दिली असती तर सगळं संपलं असतं. अजून पाहिजे. अहम भाव, अहम ब्रह्मासी. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करायला टपलेला आहे. आणि ज्याच्या कृपा छत्राखाली हे सगळं चाललेलं आहे, ज्याच्या आदेशाने चाललेलं आहे, ही पृथ्वी, या पृथ्वीमधला प्रत्येक गोष्ट ज्याच्यामुळे घडतंय, असा परमात्मा हा अर्जुनाच्या बरोबर होता, पण ओळख नव्हती. की नाही, माहित नाही. ही मनुष्याची अवस्था. परमात्मा प्रत्येक क्षणी आपल्या बरोबर असतो. जी आपण थेअरी म्हणतो की पॉझिटिव्ह विचार करतात आणि निगेटिव्ह विचार काय, ब्रह्मांडात सगळं आहे. विचार तुम्ही करताना केलं की माझ्याकडे होईल का? हे ब्रह्मा एक तुमची, आपण जसं म्हणतो ना की घरात पैसा ठेवू शकत नाही, बँकेच्या लॉकर मध्ये ठेवतो. साधी गोष्ट आहे, आपला नंबर हा दुसरीकडे जाऊच शकत नाही. फोन नंबर 2 माणसांकडे एक नंबर असूच शकत नाही. नंबर तेच आहेत. बघा, शक्ती त्याच आहेत सगळ्या, पण त्या जरा उजव्या डाव्या करून प्रत्येकाच्या नशिबात वेगळे नंबर दिलेत. की ते नंबर फिरवले की ती व्यक्ती बरोबर सापडते. मग भगवंतांनी तेच सांगितलं, ब्रह्मांडात सगळं आहे. मला अमुक मित्राला फोन करायचा आहे, मग त्याचा तो माझ्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो, याला फोन करायचा आहे, आणि हा नंबर मी फिरवला की तो त्या ब्रह्मांडामधल्या कंपनाद्वारे तो त्यालाच लागतो, दुसऱ्याला लागत नाही. जातो कसा नंबर? कधी विचार करतो आपण इतका फोनवर डायल करून मोकळं होतो, पण कशा लहरी निर्माण, 9 नंबर कसा उत्पन्न होतो, 4 कसा उत्पन्न होतो, कोडं कधी आपण कधी विचार करतो या गोष्टींचा? की मला जे पाहिजे तेच कसं काय जातं? आणि हीच मेघ आहे भगवंताची, परमात्म्याने हेच उत्पन्न केलं या सृष्टीमध्ये. ही कंपनं उत्पन्न केलेली आहेत. तशी प्रत्येक कंपनं आपल्याला जीवन जगताना जी लागतात ती त्यांनी उत्पन्न करून ठेवलेली आहेत. म्हणून आपण विचार करताना हे माझ्याकडनं होणार नाही हे केलं तर कधीतरी हा विचार आलेला असतो, तो त्याच्या ब्रह्मांडात फिरत असतो.
आपल्या मनामध्ये येणारा प्रत्येक विचार हा या ब्रह्मांडामध्ये तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत फिरत असतो. तुम्ही हाक मारलीत की तो येतो. म्हणून नकारात्मकता जेव्हा तुम्ही जीवन जगताना जर एखाद्या गोष्टी नाही, हे मला नाही जमायचं, नको, हे मला नाही होणार, त्याच्यात की ती नकारात्मकता ती तुम्ही अगोदर 10 गोष्टींना केलेली असते. 100 पैकी अगोदर 10 गोष्टींना तुम्ही नाही म्हटलेल्या असतात, तर ती नकारात्मकता तुमचा देह धारण करते आणि त्याप्रमाणे देहामध्ये तुमचा विकार उत्पन्न होतो. म्हणून मनुष्याने कायम आपण म्हणतो ना की उठल्या उठल्या भगवंताचं नाव काय घ्यावं, की तुम्हाला उठल्यावरतीच तो श्वासाला त्या ब्रह्मांडामध्ये सामील करून टाकावं. आपण उठल्यावर म्हणतो आज काय काम करावं, फोन बघतो, ह्याचा फोन आला होता का, ह्याच्याकडनं पैसे यायचे होते ते आले का, येतील की नाही, मेसेज आला नाही म्हणजे येणार नाहीत. तुम्ही अगोदर सगळ्या गोष्टी सांगून मोकळ्या होत्या त्या ब्रह्मांडाला आणि ते ब्रह्मांड त्याप्रमाणे काम करत असतं. पक्ष्यांना कसं कळतं, त्या सिगल पक्ष्यांना कसं ऑस्ट्रेलियात बसून कळतं की इथं धरणावरती आता पाणी, आता सीझन आहे, आपल्याला इकडे जायचं, कोण त्यांना मेसेज देतो की आता इकडे जायचंय. एवढे हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगो आले, सांगितलं कोणी? एवढंच ब्रेन, एवढंच तोंड, डोकं, त्याच्यामध्ये ब्रेन केवढा असणार, पण सांगितलं कोणी? कधी विचार करतो आपण? मार्ग चुकत नाहीत, मनुष्य चुकतो, पण ते कसं चुकत नाहीत? ते बरोबर येतात आणि तिथंच जातात. त्यांचं काम झाल्यावर अडकून बसत नाहीत, परत जातात. भगवंत हेच सांगतो, मनुष्य अडकून बसतो. मनुष्य अडकून बसतो म्हणून चुकतो, म्हणून त्याचा मार्ग चुकतो. तुमचं ध्येय योग्य असेल, योग्य वेळी ध्येय असेल तर मनुष्य मार्ग चुकत नाही. त्या इच्छित मार्गी, इच्छित स्थळी मनुष्य व्यवस्थित येऊन पोचतो. अर्थात हे जे समोर उभे आहेत ना, यांचा मार्ग इथपर्यंतच आहे. हे सगळे विकार आहेत आणि या सगळ्या विकारांना भेदणारे ज्या ताकदी आहेत, ज्या शक्ती आहेत, हे तुम्ही 5 जण आहात आणि यांनी त्याच्यावरती मात करायची. पण तुम्ही डळमळलात, उद्या ब्लड प्रेशरच खालीवर झालं, शरीर सगळं अक्का हलणार आहे. असं कुठं होतं का की नाही, अर्जुन गर्भगडीत झाला, ठीक आहे, त्याला घेऊन जा आतमध्ये, आम्ही लढतो, नाही झालं. आपल्या मनात कधी प्रश्नच उत्पन्न होत नाही, हे भगवद्गीता झाल्याशिवाय हा युद्ध कसं काय नाही चालू झालं. ठीक आहे, 5 मिनिटात भगवद्गीता सांगितली, 10 मिनिटात सांगितली, 15 मिनिटात सांगितली, तो प्रश्न सोडून द्या. जेव्हा शंख फुंकला जातो याचा अर्थ युद्धाला प्रारंभ असतो आणि तिथं एवढं घडावं. मग तिथं अर्जुनाला बाजूला नाही केलं गेलं आणि या 5 भावांनी, ठीक आहे, तुझी मानसिक अवस्था, तुला नाही ना ओके होतेस, तू बाजूला राहा, आम्ही लढतो. नाही झालं. का नाही झालं? हृदय आहे. अर्जुन हृदय आहे. ते हृदय जर व्यवस्थित असेल तर तुमचा देह सर्व, म्हणजे हृदय होतं, अर्जुन होतं म्हणून भगवद्गीतेला महत्व आहे. समोरच्या विकारांना अर्जुन होता म्हणून अर्जुन बाजूला काढा. बघा भगवद्गीता किंवा महाभारत तुम्हाला सांगता येईल का? भगवद्गीतेबद्दल बोलायचं झालं तर कोणी सांगितलं तर अर्जुनाचीच गोष्ट सांगेल, भीमाची सांगेल. कारण का? धातू आहे, बल आहे. पण नकुल सहदेवाची एकही गोष्ट कोणाला सांगता येणार नाही, कारण ती फक्त पाहायचं काम करतात. दोन्ही सारखे, आपलं काही अस्तित्वच नाही, फक्त जे बघणं ते पुरवणं. मग निर्मिती कोणी केली आहे? तर भगवंतानी केलेली आहे. मग इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की संन्यास हा मनुष्याने पहिल्यांदा घेतला पाहिजे आणि परमात्म्याला ओळखलं पाहिजे. कृष्ण अर्जुनाला हे सांगत नाही मला ओळख, त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं तू माझ्यात सामील हो, तुला त्याची काही गरजच नाहीये, बाकी मी पाहतो त्याच्यामध्ये. पण ओळखच नाही तर सामील कसा होणार? ओळखच झालेली नाहीये आणि कृष्णाने ती होऊ नाही दिली नाहीये, कारण झाली असती चुकून पहिल्याच अध्यायामध्ये, ठीक आहे चल सरेंडर, पुढचे अध्याय झालेच नसते.
कृष्ण पण काय, कृष्णाची नीती पण काही त्याच्यामध्ये कमी नव्हती, कूटनीतीच होती ती. समोरच्याला सांगायचं म्हणजे कसं काय करायचं, ते म्हणजे चिरफाड पण त्यांनी व्यवस्थित केली सगळ्या गोष्टींची. प्रत्येकाचं प्रत्येक व्यक्तिमत्व त्यांनी तिथं व्यवस्थित मांडून ठेवलेलं आहे, की जीवनामध्ये मनुष्याच्या हातनं कुठल्या चुका होऊ नयेत. भगवद्गीतेत सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत, म्हणजे काय तर ती ही आहेत. सर्व प्रकारचे शंका, कुशंका, आकार, उकार, विकार, विकृती सर्व गोष्टी या भगवद्गीतेमध्ये आहेत. फक्त बघाचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे ना, त्यावरनं प्रत्येक वाक्य तुम्हाला 4-4, 5-5 अर्थ देतं. एकच अर्थ भगवद्गीतेमध्ये निघतच नाही. कुठलीही ओळी घेतली तरी त्याचा एक अर्थ एवढा निघतच नाही. नुसतं आत्मसंयम जो योग म्हणजे संयम म्हणजे काय, तर मनावरती संयम ठेवणं म्हणजे संयम नाहीये. मनावर संयम कशावर ठेवायला लागतो, म्हणजे मन ताब्यात नाहीये म्हणून संयम ठेवायला लागतो. मग मन ताब्यात नाही का, तुझं बुद्धी भ्रष्ट झालीये, बुद्धी आंधळी आहे. मग भगवद्गीता जशी पुढे जाते तशीच मागे येते. पहिल्यापासून जसं हे करत जातं, की झालं संन्यास झाला, आत्म झाला, संन्यास झाला, विज्ञान झाला, ध्यान झालं, पण जोपर्यंत परमात्म्याची ओळख होत नाही. मग इथं अर्जुन कृष्णाला सांगतो, केशवा सगळं लक्षात येत आहे, पण मला असं वाटतंय की तू हा वासुदेव, हा कृष्ण मनुष्याच्या जीवन जगताना कसा उपयोगी आहे. बघा अर्जुनाचा प्रश्न, परमात्मा मनुष्याला कसा उपयोगी आहे. करता करविता परमात्माच आहे, पण अर्जुनाने प्रश्न असा केला की कसा उपयोग करून घ्यायचा परमात्म्याचा. पण कळलं पाहिजे ना, प्राप्ती आहे पण प्राप्त नाहीये. घरात मूर्ती आणली आहे पण भावच नाहीये. पोथी आहे पण त्याचा फलप्राप्ती होत नाहीये. मंत्र येत आहेत, फलद्रूप होत नाहीये. म्हणजे परमेश्वर भरलेला आहे पण प्राप्त नाहीये. मग सगळ्यात सोपी गोष्ट कुठली आहे केशवा, की जी केल्याने सर्वसामान्य व्यक्तीला, सर्वसामान्य माणसाला तुझं दर्शन होईल. बघा अर्जुन कृष्णाशी बोलतोय, सारथीशी बोलतोय, पण आता तो म्हणतोय की हे केशवा अशी काय आहे की ते केल्यानंतर सर्वसामान्य माणसाला तुझं दर्शन होईल. आपल्या घरामध्ये एखादे सत्पुरुष येतात, ते जर न सांगता आले, कपडे घालून बदलून आले, तर त्यांना आपण ओळखणार नाही. पण ती दृष्टी हवी ना, कारण आपण जसं म्हणतो की अगदी परमेश्वरासारखा धावून आलास, पण दृष्टी नाही. म्हणतो पण कळत नाही, मग त्याला कोणी पाठवलं. असं कित्येक वेळा होतं. मनुष्याला संकटात काम करून मदत करून व्यक्ती निघून जाते, पण पाठवलं कोणी ह्याची गोष्टी अनुत्तरित असतात. मग इथं अर्जुन कृष्णाला विचारते, सर्वसामान्य माणसाची दृष्टी, सर्वसामान्य जीवन जगताना त्याला कसं कळणार. तू इतका मोठा आहेस, विशाल आहेस, त्याच्या छोट्याशा नजरेमध्ये कसं कळणार. या पक्ष्यांचं आपण जे उदाहरण बघितलं की कसे येतात, त्याच्या पाठीमागे गणित काय आहे, कुठल्या कंपनाद्वारे येतात, हा महाभारतातला भाग नाहीये, पण येतात हे सत्य आहे. म्हणजे पोचतं, मनुष्य इच्छित स्थळी पोहोचू शकतो, हे महत्वाचं आहे. पण त्याला साधा मार्ग पाहिजे, आणि जर दीर्घ मार्ग असेल तर कसा पोहोचेल. का अगोदरच गर्भगळीत झालेला आहे, माझ्यात ताकदच नाहीये. तुझ्या लक्षात येत आहे ना केशवा, तू म्हणतोस ना तू गर्भगळीत झालोय, मला मान्य आहे. मग तसाच सर्वसामान्य मनुष्य हा गर्भगळीत झालेला आहे, त्याच्या हातापायातला त्राण गेलेला आहे आणि त्याला कळत नाहीये, त्याला उमजत नाहीये, त्याला इतक्या अनंत अडचणी बाजूला आहेत. मग हे परमात्मा, हे परमेश्वरा तुला कसं प्राप्त करायचं, कसं ओळखायचं सर्वसामान्य माणसानी. एखाद्याला मनुष्यामध्ये जर गुरु मिळाला नाही, याचा अर्थ त्याला भगवंताची ओळखच नाही होणार का.
कारण त्याच्याशिवाय परमेश्वराची ओळख होतच नाही. तुम्हाला दाखवायला लागतं की हा परमेश्वर आहे. दत्तगुरूचं अस्तित्व हे आपण जे अवतार मानतो, या सगळ्या अवतारांनी दाखवलं ही शक्ती काय आहे, त्रिगुण शक्ती काय आहे, त्रिगुणात्मक हे त्रिगुण शक्ती काय आहे. मग जेवढे अवतार झाले महाराजांचे, नृसिंह सरस्वती असो, अजून बरेच जणांचे असो, दत्तावतार जेवढे आहेत हे स्वतः त्याचे अंश होते, पण त्यांना ते अवतारा स्वरूपात दाखवायला लागलं. तसं आपण हे असं म्हणू, अर्जुन श्रीला विचारतोय कृष्णाला, तुला ओळखायचं, परमात्म्याला ओळखायचं साधन काय किंवा मार्ग तू जर सांगितला, सोप्पा सोप्पा मार्ग सांग, तुला कसं प्राप्त करायचं. इथं मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, ठीक आहे, अगोदर स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. स्वतःला जो मनुष्य ओळखू शकत नाही तो परमात्म्याला ओळखू शकणार नाही. इथं भगवंत अर्जुनला सांगतात, जो व्यक्ती स्वतःला ओळखू शकत नाही तो भगवंताला कसं ओळखणार. तू स्वतःच्या अंतर्मनात डोकावून जर बघितलंस तर तुला कळेल ना. एखादी गोष्ट मला बाहेर बघायची आहे, ती बाहेर बघायची आकलनता, बुद्धी, दृष्टी माझ्यात आहे का नाही हे मनुष्याला स्वतःमध्ये पहिलं पाहणं गरजेचं आहे. हे पहिलं कळणं गरजेचं आहे. मग तिथं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, ठीक आहे, मग स्वत्व कसं ओळखायचं, ह्याला स्वत्व ओळखायला कुठला मार्ग आहे का. हे ते समोरचे जे आहे ते तुम्हाला पटवून दिलेच आता सगळं. पण जो मी आहे, जो हा धनुर्धारी अर्जुन आहे, जो गर्भगळीत आहे, म्हणजे माझी मला ओळखच नाहीये, असंच झालं. ज्या अर्थी मी गर्भगळीत होतो त्या अर्थी मी हे विसरलो की मी एक धनुर्धर पण आहे. मग असं कसं झालं. मनुष्य जो उत्तम, अतिशय चांगला, बळकट असतो तो क्षणामध्ये कसा ढासळतो, अशी काय मानसिक अवस्था आहे. मग हे जर मला स्वत्व मध्ये बघायचं असेल तर तू हे केशवा मनुष्याला स्वतःचा स्वत्व स्वतःच्या अंतर्मनात कसं डोकवून बघता येईल किंवा त्याचा मार्ग काय हे तू मला सांग. ते काय सांगतो श्रीकृष्ण हे आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.